नमस्कार, TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। मराठा आरक्षणावरून बीडमध्ये आमदारांची घरं जाळण्यात आली, तर ठिकठिकाणी जाळपोळ सुरूच आहे आणि त्यावरून गृहमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचा इशारा सुद्धा दिलाय। घरामध्ये असताना जाळपोळ करणाऱ्यांवर कलम 307 नुसार कारवाई करू असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय आणि त्यावरून जरांगे पाटील आक्रमक झाले। पाहूयात एक खास रिपोर्ट। अशा सर्व लोकांवर 307 च्या अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत। कोणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कोणाची प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न हा जर होत असेल तर मला असं वाटतं की पोलीस बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार नाहीत। मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरून गृहमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय। बीडच्या माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचं मराठा आंदोलकांनी घर पेटवलं, तर बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याही घराची जाळपोळ करण्यात आली। अशा प्रकारे घरं जाळणाऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 नुसार कारवाई होणार असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय। विशेषतः लोक घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सगळे व्हिडिओ फुटेजेस मिळालेले आहेत। 50-55 लोक आयडेंटिफाय झाले आहेत, उर्वरित लोकांना आयडेंटिफाय करण्यात येत आहे। या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलीस 307 च्या अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत। अशा प्रकारे कोणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कोणाची प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न हा जर होत असेल तर मला असं वाटतं की पोलीस बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार नाहीत आणि म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या संदर्भात करण्यात येणार आहे। आणि ते कोणी जाळले आम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का मराठ्यांनी जाळले, कोणी जाळले? तुमच्यात लोक घुशीत आणि तुम्हीच जाळीत आणि तुम्ही आम्हाला शिकायला लागले 307। भाजप तुमच्यामुळे संपायला लागले ना। मग कशामुळे संपायला लागले? रिवाज कशामुळे आले ते इतक्या राज्यात? या असले नमुने आहेत ना, बडाय हाणणारे। निधी आमचा आहे, कर आमचा आहे, जनतेचा। फुकट पैसे खायचे, बासुंद्या खाय, गुलाबजांबू खाय, फुकट खायचं, यांना सुचाना आता। आणि कोणकडे बोलाय 307 करीन नामका करीन, कर तुला काय करायचं। बीडमध्ये ज्या पद्धतीने तोडफोड आणि जाळपोळ झाली त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। यामध्ये शिंदे गटाच्या पोस्टरची तोडफोड करताना काही जमाव दिसतोय, तर जी जाळपोळ झाली त्यामागे काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते असून सीसीटीव्हीच्या आधारे ते उघडे पडतील असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। ज्यावेळेस अशा घटना घडत होत्या त्यावेळी काही राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते देखील त्याच्यामध्ये सामील असल्याचं लक्षात येत आहे। त्याचे व्हिडिओ फुटेजेस असर्टन झाल्यानंतर त्याची माहिती देखील आपल्याला पुरवण्यात येईल। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, त्यातला एक मुख्यमंत्रीचा जास्त जबाबदार राहणार आहे, कारण त्याला अशा काड्या करायची लय सवय। काय झाला खातो आमचं तर वरगोड लागत। आता द्यायची वेळ आली तर म्हणतो रस्त्यावर ये, तू रस्त्यावर ये, तू आता तुला कोणत्या सरकारची फुश आहे ना, त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे, त्याच्याकडे बघायला बाळा तू लोकाला थांबव। बाळा तू लोकाला थांबव, तू राज्य बिघडवू नको। एक तर सगळं भाजप विद्रूप करून टाकलं जा, असे रंगीबिरंगी आले थांब रे। एक तर रंगीबिरंगी आणून ठेवले तो त्या सरकारमध्ये। याला मी सांगतो आम्ही तुमचा आदर करतो, काल परवा तुमच्या बाजूने बोलत होतो आम्ही। बीडमधल्या घटनेनंतर सुद्धा पुन्हा एकदा जाळपोळ आणि उग्र आंदोलनं झाली। पुण्याच्या नवले पुलावर आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी टायर जाळले। अशा प्रकारे टायर जाळल्यामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला, त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या। मात्र पोलिसांनी तात्काळ धाव घेत काही वेळानं वाहतूक सुरळीत केली। लातूरच्या पानचिंचोलीमध्ये मराठा आंदोलकांनी टायर जाळले, त्यामुळे लातूर निलंगा मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला। तसंच आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। सोलापुरातल्या बाळेमध्ये सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं।
त्यामुळे बीडची घटना असो की इतर ठिकाणच्या जाळपोळी सरकारने गांभीर्यानं घेतलं असून कडक कारवाईची तयारी फडणवीसांच्या गृह खात्यानं केली आहे. काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत आणि विशेषतः ज्या प्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे घरं जाळ, काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट कर, काही लोकांचे हॉटेल दवाखाने जाळ, प्रतिष्ठानं जाळ, अशा प्रकारचं जी कारवाई केली आहे ही कारवाई अत्यंत चुकीची आहे. त्याची अतिशय गांभीर्याने दखल ही राज्य सरकारने घेतली आहे. अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. अगोदर आमचे आंदोलन आहेत, अगोदर तुमची संचारबंदी नाही, अगोदर आम्ही त्याच्यामुळे तुमची संचारबंदी फिंचारबंदी तिकडं बाजूला ठेवा. जर तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला आणि त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वतः इथून उठल आणि बीडच्या कलेक्टर आणि SP समोर जाऊन बसन. मग तिथं 10 लाख मराठी येते का? 10 लाख रे, 10 लाख रुपये, 10 लाख लोक येणार का 5 लाख येणार हे मला माहीत नाही. पण मी मग तिथं समोर येऊन बसलो तर तुमची खूप फजिती होईल याची तुम्ही काळजी घ्या. तर जरांगे पाटलांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन करत मी पाणी पितो पण तुम्ही उद्रेक करू नका असं म्हटलंय. मी जाहीरपणानं कालपासून पाणी प्यायला लागले, कालपासून असं माझं आताचं मत आहे. आता मराठा समाज मी पाणी प्यायल्याच्या नंतर शांत होणार आणि माझ्या मतानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज 100% शांत झाला. एखादी अर्धी घटना कुठं झाली असेल तर मी त्यांना पुन्हा सांगतो की उद्रेक करू नका आणि आत्महत्या करू नका. क्षेत्रीय मराठा जर खास आपण आहोत तर आपण लढायचं असतं, आपण आत्महत्या करून मारायचं नाही. मी सुद्धा लढतोयच. याआधी मराठ्यांचे लाखोंचे 57 मोर्चे झाले, मात्र ते शांततेत होते. आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांचं उपोषण देखील शांततेत सुरू आहे. मात्र आता आंदोलन हिंसक होताना दिसत आहे. त्यामुळे फडणवीसांनी सुद्धा हिंसेला थारा नाही असं म्हणत कारवाईचे आदेश दिले. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.